नमस्कार, डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी जिल्हा परिषद भरती तसंच आरोग्य विभाग भरती 2023-24चं या ठिकाणी फेअर मेडिकल होणार आहे। बोगस दिव्यांग प्रमाणपत्रासाठीचं या ठिकाणी हजारो जे उमेदवार ज्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते। त्यासाठी सगळ्यांना मी सांगू इच्छितो की प्रत्येकानं आपापले जे प्रमाणपत्र आहे ते योग्य ठेवायचे आहे, कारण की तुम्हाला या ठिकाणी या कारवाई सामोरं जायचं आहे। ज्यांच्यामध्ये काही गडबड असतील त्यांनी कृपा करून चांगलं करायचं। दुसरी गोष्ट, जे अशा प्रकारचा विचार करत असतील भविष्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचा कधीही विचार करू नका। 1 वर्ष शिल्लक गेलं तरी चालते, तुम्हाला नोकरी नक्कीच मिळणार, कारण तुम्ही अभ्यास करत असता। तर या ठिकाणी ही माहिती पाहण्या अगोदर डबल अकॅडमी तर्फे स्टाफ नर्स, रेल्वे नर्स, JNM, सॅनिटरी इन्स्पेक्टर यांची जाहिरात येणारच आहे, तुम्हाला माहीतच आहे। तसंच ANM ची सुद्धा लवकरच जाहिरात येण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे। तर आपण सगळ्यांनी त्यासाठी तयारीत राहायचं आहे। स्टाफ नर्स आणि JNM या ठिकाणी रेल्वेमध्ये 718 जागा निघलेल्या आहेत JNMच्या, त्यांची बॅच आपण स्टार्ट केलेली आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता। तसंच या ठिकाणी लॅबोरेटरी असिस्टंटची जाहिरात आपण तयारी तुमची घेत आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। नंबर आहे 8010457760 या नंबरवर आपण कॉल करून ती बॅच जॉईन करू शकता। तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य आरोग्य भवन, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार्ड, P डिमेलो रोड, मुंबई यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। 21 ऑगस्ट या ठिकाणी हे प्रमाणपत्र आहे, बघू शकता तुम्ही। यांनी माननीय दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांना या ठिकाणी पत्र दिलेलं आहे। त्यामध्ये दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळवलेल्या उमेदवाराची फेअर मेडिकल तपासणी करून खोट्या प्रमाणपत्र धारक उमेदवारांवर काही कार्यवाही करण्याबाबतचं या ठिकाणी हे आदेश देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये शासनाचं प्रमाणपत्र दिलेलं आहे। संघटना, दिव्यांग प्रमाणपत्र, फेअर तपासणी या ठिकाणी असे वेगवेगळे दिलेले आहेत। तसंच या ठिकाणी शासनाचं पत्र, शेअरचं पत्र, स्टुडंट राईटचं पत्र, अशा सगळ्या लोकांचे पत्रासाठीचं, तसंच दिव्यांगाच्या समस्याबाबतची या ठिकाणी बैठक झाली। उपरोक्त विषयानुसार आपल्या पत्रासोबत स्टुडंट राईट असोसिएशन, सदाशिवपेठ पुणे, म्हणजे जेथे आपण डबल अकॅडमी आहे तेथे यांच्या निवेदनातील प्रकरणे लवकरात लवकर निर्णय घेऊन मेडिकल तपासणीचे आदेश जारी करून धोरण निश्चित करण्याची कारवाई करण्याची विनंती केलेली आहे। उपरोक्त प्रकरणाची माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील दिव्यांगांच्या समस्याबाबत 21/11 रोजी आयोजित बैठकीच्या इत्युक्तीच्या अनुषंगाने शासकीय सेवेत दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवाराचे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे अधिकार शासन निर्णय 14 सप्टेंबर 18 नुसार नुसार अपील निर्देशित मंडळ तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानुसार या ठिकाणी 29 मे 2019 मधील नुसार दिव्यांगत्वाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील। निवड प्रक्रियेदरम्यान अथवा नियुक्तीच्या दरम्यान उक्त प्रमाणपत्र तपासणी, फेर तपासणी करायचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्याला राहतील। दिव्यांगांचे प्रमाणपत्र बाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 14/18 निर्णयानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 16 नुसार दिव्यांगत्व तपासणी, प्रमाणपत्र, मूल्यमापन या सगळ्या सूचनांचं कार्यवाही करण्यात यावी असं नमूद केलेलं आहे। त्याप्रमाणे स्टुडंट राईट असोसिएशन, सदाशिवपेठ पुणे यांनी सादर केलेल्या निवेदनासोबत विविध विभागामध्ये नियुक्ती मिळालेल्या 359 बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण विभागात नियुक्ती मिळालेल्या 64 शिक्षक असे एकूण 423 दिव्यांग कर्मचारी यांचे संबंधित विभागात नियुक्ती प्राधिकारी यांचे मार्फत शासन मार्फत 14 सप्टेंबर नुसार मध्ये अपील निर्देशित मंडळ यांच्याकडे फेर तपासणीसाठी कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहे। त्यासाठी हे पत्र देण्यात आलेलं आहे। त्यामुळे असं सगळ्याच डिपार्टमेंटचं या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी होऊ शकते। त्यासाठी आपण या ठिकाणी जो ही जी सुविधा आहे या सुविधेचा गैरफायदा कोणी घेऊ नये, भविष्यामध्ये तुम्हाला त्याचं नुकसान लागू शकते। तेवढ्याच यासाठी हा व्हिडिओ मी खास टाकलेला आहे। या व्हिडिओला आपण लाईक करायचं, चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं। थँक्यू, धन्यवाद।